आमच्या कुकी. छोट्या मास्टर शेफना बघा किती हौस आहे जेवण वाव बनवण्याची. आणि नमनाम. जेवढं आईला बघितलंय तेवढं त्याने पूर्ण ऑब्झर्व केलेलं आहे कशा हम्म. पद्धतीने आई जेवण बनवते. काय बनवताय सर? वाव. खाऊ मी खाऊ. आमच्या या काय छोट्या बनवलं? मास्टर शेफची तब्येत अजूनही बरी नाही आहे. त्याला ताप येतोय जातोय, पण आम्ही त्याच्यावरती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट ही घेत आहोत. तुमच्यासुद्धा वाव. चांगल्या गुड विशेष त्याला द्या, जेणेकरून तो लवकरात झालं सर लवकर बरा बनवून? होईल. आणि खरंच अशी निरागस मुलं जेव्हा आजारी पडतात ना, तेव्हा घरात काहीच करावंसं वाटत नाही ना, काही सुचत. जो तो असतो आपला विषय त्याच्या पिलं तू भोवतीच शेफ फिरत बनणार? असतो. हा कृष्णराज, तू शेफ बनणार आहे? ओ वाव, आणि व्हेरी खरंच जो काय त्रास नाईस. द्यायचा असेल तो मोठ्यांना झालेला चालेल, पण या अशा निरागस मुलांना कधीच काही आजार होऊ नये असं मला वाटतं. अरे आणि बापरे. सुदृढ राहावेत अशी मुलं, निरोगी राहावेत, बस हीच देवाचरणी झालं प्रार्थना. शिजले. हा, आता घेऊ मी खायला? वाव, थँक यू. हॅलो, नमस्कार. मी मीनल श्री सखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर कालचा ब्लॉग येऊ शकला नाही कारण काल सकाळपासून थोडं माझ्या 3 वर्षाचा जो मुलगा आहे माझा कृष्णराज, त्याची तब्येत बरी नाही, त्याला ताप येत होता. तर त्यामुळे थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागलं मला, आणि त्या कारणाने मी काल ब्लॉग शूट नाही करू शकली. पण आज संकष्टी चतुर्थी आहे, तर आज मला बाप्पांना मोदक बनवायचे आहे. तो सुद्धा आता ठीक आहे, त्याची तब्येत बरी आहे आज. तर मी आता येताना आहे ना, हे शहाळाची मलई जी असते ती घेऊन आली आहे. आज मी एक नवीन प्रयोग करते. तर कसे होतात मी तुम्हाला रेसिपी पुढे दाखवते. प्रथम मी भात डाळीचा कुकर लावून घेते, त्याच्यापासून सुरुवात करते आणि मग हळूहळू मोदकाला सुरुवात करेन. तर काल संकष्टी होती. तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर जसं मी सुरुवातीला बोलली, माझा जो 3 वर्षाचा मुलगा आहे त्याला व्हायरल ताप आलेला आहे. कारण सगळीकडेच आता वेदर हे चेंज झालेलं आहे. कधी ऊन पडतो, कधी पाऊस असतो, आणि लहान मुलांची इम्युनिटी कमी असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी लगेच अफेक्ट होतात. पण खरंच लहान मुलं आजारी असेल ना, तर पूर्ण घर आपलं आजारी पडतं असं मला वाटतं. आम्हालासुद्धा काहीच सुचत नाही आहेत गेले 3 दिवस. काय करतोय, काय होतंय, कशातच मन लागत नाही आहे. तर मी इथे शहाळ्याचं जे नारळ असतं खोबरं, तर ते घेऊन आली होती. म्हणजे नारळ पाणी घेतलं ना, तर त्याच्यामध्ये मी हे शहाळ्याचा नारळ जो असतो तो मी जास्त असा जाड जो असतो ना तो सांगितला त्याला द्यायला. तर त्याच्याकडनं हे असं जाड नारळ जो असतो ना ते घेतलं काढून, आणि आल्यानंतर ते स्वच्छ धुतलं, आणि त्याच्यावरती जे असे कवच असतं ना, जे थोडंसं असं टफ असतं, तर ते काढून घेत होते मी सुरीने, जेणेकरून मग ते किसल्यानंतर मग जास्त असं तोंडात येऊ नये यासाठी. तर हे चांगलं स्वच्छ करून त्याच्यानंतर मग बारीक तुकडे करून घेऊया आपण. मला आहे ना 21 मोदकांचा नैवेद्य करायचा होता, तर त्यासाठी एक नारळ पुरणार नव्हता, कारण एका नारळाचं खोबरं जेव्हा मी बघितलं ना ते खूप कमी होतं. तर मी 2 नारळ घेऊन त्याचं खोबरं काढून घेतलं, आणि ते परफेक्ट झालं 21 मोदकांसाठी. मी काही जास्त मोठे नाही आणि जास्त लहान पण बनवले नव्हते मोदक, त्यामुळे ते परफेक्ट बनले माझ्यासाठी. 21 मोदक व्यवस्थित झाले होते. तर हे असं मी आता साल काढून घेते, वरची जी टरफलं असतात त्याची, आणि मग बारीक तुकडे करून घेऊया. मिक्सरला लावायच्या अगोदर मी थोडे थोडे बारीक तुकडे करून घेते, नंतर मग आपण मिक्सरला लावून बारीक करू. हे असे बारीक तुकडे करून घेतलेत मी, आणि मग आपण आता मिक्सरला लावूया. तर ह्या तसा मी नारळ कापून घेतलेला आहे बारीक करून. आता आपण मिक्सरला लावून घेऊया. आपल्याला शहाळं असं पल्स मोडमध्येच फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर मग तो पूर्ण बारीक होऊन जाईल. आणि असं पल्स मोडमध्ये फिरवताना ना मध्ये मध्ये सुरी फिरवून मग व्यवस्थित करून घ्यायचं, जेणेकरून त्याचे बारीक बारीक छान तुकडे होतील असं. तर मी ह्या पेल्याने मोजून 3 वाटी हे मोदकाचं पीठ घेणार आहे. आता हे भांडं गरम करायला ठेवलंय, पहिला पीठ मोजून घेते मी. 1 वाटी, ही दुसरी वाटी,
ही तिसरी वाटी. आता हीच वाटी आपण कंटिन्यू ठेवायची आहे पाण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्याला सेम मेजरमेंटने पाणी घ्यायचं आहे. 1 2 आणि 3. आणि आता हे मी अर्ध्या वाटीच्या थोडं खाली आहे एवढं दूध घालते, कारण दुधाने आहे ना पीठ हे खूप छान सॉफ्ट आणि एकदम मऊ लुसलुशीत होतं. आता मी मोदकासाठीचं पीठ केनवायला घेतलेलं आहे. तर भांड्यामध्ये ना मी ॲक्च्युली 3 वाट्या पीठ घेतलं, जे मला घ्यायला नाही पाहिजे होतं. 2 वाटी परफेक्ट आहे. म्हणजे मी जो आता मेजरमेंट दाखवते ना, जो पेला आहे माझ्याकडे, तो 2 वाट्या आणि तेवढंच पाणी, 2 वाट्या पाणी. आणि मी थोडंसं हलकं एक अर्ध्या वाटीपेक्षा पण खाली आहे ना मी दूध घातलेलं आहे. त्याच्यामध्ये तूप आणि थोडंसं मीठ घालून पाणीला एक जराशी चांगली उकळी आली ना की मग त्याच्यामध्ये आपण पीठ टाकूया. आणि पीठ टाकलं की कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून गुठळ्या नाही होणार. तर मला वाटतं तुम्ही जर 21 मोदक करणार असाल ना तर त्यासाठी 2 वाट्या माझ्याकडे जे पेला आहे तो मेजरमेंट परफेक्ट आहे. तर त्यानुसार मग तुम्ही पीठ केनवा आणि बरोबर 21 मोदक छान झाले होते परफेक्ट त्याच्यामध्ये. आणि हे चांगलं पीठ आहे ना ढवळून मग आपल्याला आता झाकून एक 10-15 मिनटं आपण तसंच ठेवूया, जेणेकरून ना ते चांगलं मुरेल त्याच्यामध्ये. आणि खरंच आहे ना हे मोदक एवढे छान लुसलुशीत मऊ बनतात ना. आता माझं हे परफेक्ट मेजरमेंट आता मी ठेवलेलं आहे, त्यामुळे दरवेळेला मी जेव्हा पण मोदक बनवते त्यामुळे काहीही चुकत नाहीत, व्यवस्थित छानपैकी मोदक. आणि मोदकाचं पीठ कसं आहे ना, तुम्ही केनवल्यानंतर जे असं मळता ना त्यावरती परफेक्ट मोदक बनतो. तर ते मळणं खूप जास्त गरजेचं आहे व्यवस्थित. तर आता आपण हे मिश्रण जे केलेलं आहे पीठ केनवलं आहे ते 10 मिनटासाठी मी ठेवून देते आहे. साईड बाय साईड आपण मोदकासाठी जसे सारण असतं खोबऱ्याचं ते बनवून घेऊया. तर इथे माझा मुलगा आहे ना बाबांसोबत देवपूजा करत होता आणि जो गंध असतो ना तो त्याला लावायचा असतो, तर तो येऊन मला सुद्धा लावायला आला होता. झालं लावलं. थँक्यू. तर आता मी इथे कढई ठेवली आहे गरम करायला, ज्याच्यामध्ये आपण आता मोदकासाठीचं चून म्हणतो आम्ही सारण बनवून घेऊया. जे आपण शहाळं खिसून ठेवलेलं आहे ना त्याचं आपण सारण बनवून घेऊया गूळ घालून. तर कढईमध्ये 1-1.5 चमचा आपण तूप घालूया आणि त्याचं जरा तूप गरम झालं ना की पहिला मी काजू घालून चांगले परतून घेणार आहे गोल्डन ब्राऊन व्यवस्थितपणे. आणि मग त्याच्यानंतर मग आपण शहाळ्याचे जे तुकडे करून बारीक करून घेतलेलं आहे ते घालूया. तर आता काजू छानपैकी असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी शहाळा जे आपण मिक्सरला पल्स मोडमध्ये करून घेतलं होतं ना तर ते घालून व्यवस्थित चांगलं तुपामध्ये व्यवस्थित छान परतून घेऊया, जेणेकरून त्याचा जो ओलावा असतो ना तो थोडा कमी होईल. तुम्ही काजूसोबत बेदाणेही घालू शकतात, खूप जण बेदाणे पण घालतात. तुम्हाला ज्या प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालता ते तुम्ही घालून चांगलं व्यवस्थित सारण बनवून घेऊ शकता मोदकासाठीचं. तर इथे माझ्या मुलाला ताप होता ना तर त्याच्यासाठी त्याला जे वाटतं आहे ना ते खाऊ देतो आहे आम्ही. तर त्याला ब्रेड आहे ना तूप लावून भाजलेला फार आवडतो, तर त्यासाठी मी एका साईडला त्याला तूप लावून भाजून देत होती शेकून ब्रेड खायसाठी. तर आणि सोबत मल्टीटास्किंग काय करणार, शेवटी आपल्याला करायलाच पाहिजे काय ना काय गोष्टी. तर इथे मल्टीटास्किंग करत करत जे शहाळ्याचं खोबरं होतं ते चांगलं व्यवस्थित मी शेकून घेते. शहाळ्याच्या खोबऱ्यामध्ये हा ओलावा भरपूर असतो, त्यामुळे मग त्याला थोडा टाईम जास्त द्यावा लागतो. पण मोदक एक नंबर बनले होते, खूप छान वाटत होते खायसाठी, खूप टेस्टी बनले होते. तर आता इथे मी माझ्या मेजरमेंटप्रमाणे, आता मी गुळाचं मेजरमेंट तुम्हाला सांगू नाही शकत, कारण मी माझ्या अंदाजाने जो गूळ जेवढा जितपत गोड आहे ना त्याप्रमाणे मी खोबऱ्यामध्ये म्हणजे शहाळ्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तरी अंदाजे 2 वाटी जर खोबरं असेल तर तेवढं तितपतच आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ जर कमी गोड असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. तर हे गूळ घालून आपण व्यवस्थित छानपैकी आता मिक्स करून घेणार आहोत. आणि तुम्हाला गूळ वितळवताना खरंच असं वाटेल आपली रेसिपी ही फसली आहे, पण असं नाही आहे. गुळाला खूप जास्त पाणी सुटतं आणि ऑलरेडी शहाळ्याच्या खोबऱ्यालासुद्धा पाणी आहे, त्यामुळे खूप पाणी सुटतं. पण ते जास्त वेळ ठेवा तुम्ही गॅसवरती आणि ते पाणी आपोआप आटत 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 त्याचा एक चांगला गोळा बनेल व्यवस्थित. तो मी तुम्हाला पुढे दाखवते. आता तुम्ही बघाल ना खूप जास्त पाणी सुटणार आहे आता पुढे त्याला.
जे काही पाणी सुटलं होतं त्यानंतर आटून त्याचा असा गोळा व्यवस्थित छान झालेला आहे. आणि आतासुद्धा थोडंफार ओलसरपणा आहे, पण जेव्हा आपण ते थंड करायला ठेवतो ते प्रॉपर व्यवस्थित छान सुकं होऊन जातं. तर इथे मी आता मोदक बनवायला घेतलेले आहे. कृष्णराज माझ्या मदतीला आलेला आहे. तर इथे मी पेट केनवते आता पहिला. तर एका वेळेला सगळं पीठ मळून घेऊ नका, थोडं थोडं पीठ घेऊन मग नंतर मळायला घ्या. जितकं तुम्ही पीठ हाताने चांगलं दाबून दाबून व्यवस्थित मळून घेणार आहात ना, तेवढंच ते छानपैकी मोदक तयार होणार आहेत तुमचे. तर तुम्हाला वेळ हा दिला पाहिजे पिठाला केनवण्यासाठी. आणि छानपैकी एकदम व्यवस्थित मळून घ्या. थोडं थोडं पाणी लावत जावा, त्यामुळे गुठळ्या असतील त्यासुद्धा मोकळ्या होतात. आणि शेवटी तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंफार तूप किंवा तेल लावू शकता. आणि जो चिकटपणा असतो तांदळाचा तो मग कमी होतो, हाताला लागत नाही तूप किंवा तेल लावल्यावरती. तर असापैकी छान थोडं 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 पाणी हाताला लावून छान पीठ मळून घ्या आणि त्याचा एक चांगला गोळा बनवून घ्या. तर हे बघा, असं जर तुम्ही पीठ जर स्ट्रेच करताना तर त्याचा असा व्यवस्थित छान असा चिकटपणा आला पाहिजे. तर ते त्याचे जे मोदक असतात ना ते खूप छान उत्तम बनतात. तर जितकं तुम्ही छान पीठ मळाल तितके छान तुमचे मोदक होतील. त्यानंतर माझ्याकडे हे एक पुरी यंत्र आहे, त्यामध्ये मी पाऱ्या बनवून घेते मोदकाच्या आणि लवकर होतात. आपण हाताने पारी बनवतो त्यासाठी थोडा जास्त वेळ जातो आणि ह्या पुरी यंत्रामध्ये जेव्हा आपण पारी एक व्यवस्थित पद्धतीने करून घेतो ना तर त्या पटापट होतात मोदक. तर जेव्हापासून आता मला जमतं आहे तेव्हापासून मी ह्या पुरी यंत्रामध्येच पाऱ्या बनवून घेते. आधी मी सुद्धा गोळ्याचा गोल 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 शेप देऊन वाटीप्रमाणे करून मग मोदक बनवत होती, पण त्यासाठी थोडा जास्त वेळ जातो आणि ह्यामध्ये जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा फटाफट होतात. तर तुम्ही गोळ्याला आणि त्या पुरी यंत्राला सुद्धा दोन्ही साईडला पीठ लावा. त्या पीठ लावल्याने ते गोळा चिपकत नाही अजिबात. तांदूळ आहे तर तो चिपकणार, पण तांदळाचं पीठ जर लावलं ना तुम्ही त्या गोळ्याला तर तो अजिबात चिपकून बसत नाही. तर मी आता ह्या व्हिडिओमध्ये जसं दाखवते तसं जर हाताला तुमच्यात पीठ चिपकत असेल तर तुम्ही तूप किंवा तेल लावा. आणि हे असं ना स्ट्रेच केल्यानंतर असं एकदम छान लवचिकपणा आला पाहिजे, त्यामुळे मोदक असे तोंडात घातल्या घातल्या आपल्या विरघळून जातील, इतके मऊ लुसलुशीत बनतात. तर आता मी हा असा गोळा बनवला आहे, जो पूर्णपणे पिठामध्ये मी घोळवून घेणार आहे. आणि मग तो पुरी यंत्राला आहे ना दोन्ही साईडला तुम्ही प्लास्टिक किंवा मग बटर पेपर वगैरे असतो ना तो तुम्ही लावू शकता. आणि मग असं दाबून हलक्या हाताने दाबून व्यवस्थित छान पारी बनवून घ्या. ही बघा, इथे मी व्यवस्थित छान अशी पातळ पारी बनवून घेतलेली आहे, ना जास्त जाड ना जास्त बारीक. आणि मग ह्याचे मी आता मोदक वळून घेत आहे. मला आता सवय झालेली आहे मोदक बनवण्याची, त्यामुळे माझे फटाफट बनतात. आणि मी आधी पारी बनवून घेते, त्याला आधी पाऱ्या बनवून घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये सारण बनते. कारण काही काही जणं पहिला सारण भरतात, माझ्या सासूबाई त्याप्रमाणे करतात. त्यांना आता इतके वर्ष सवय झालेली आहे, त्याप्रमाणे त्या बनवतात. तर इथे मी पारी बनवून झाली, त्याच्यामध्ये सारण घातलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं, जे आपण शहाळ्याचं बनवलेलं आहे. आणि मग व्यवस्थित छानपैकी तुम्ही राऊंड राऊंड करून असा एक छानपैकी असा मोदकाचा शेप देऊन वरचं जे पीठ एक्स्ट्रा असेल ते काढून घेऊ शकता. आणि हे बघा, इथे किती छान मोदक तयार झालेला आहे. उकडीच्या मोदकांचं प्रेम हे काही जगावेगळंच आहे आपल्यासाठी. त्यामुळे बघा ना किती सुंदर बनला आहे हा मोदक, प्रेमात पडण्यासारखा मोदक आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे राहिलेलेही मोदक पटापट पटापट बनवून घेते आणि छान स्टीम करून घेते. घड्याळाच्या काट्यामध्ये बरोबर मोजून 10 मिनटं जरी तुम्ही ठेवलात तरी खूप छान होतात. आणि स्टीम करून झाल्यानंतर ते लगेच उतरवून फॅन लावून थंड करून घ्या. 5-7 मिनटं तुम्ही फॅनखाली ठेवल्यानंतर आपले ओले हात करायचे पाण्याचे आणि त्याने एक एक मोदक हा हलक्या पद्धतीने काढायचा. खूप छान व्यवस्थित निघतात, काहीही फाटत नाहीत, फुटत नाहीत आणि जसेच्या तसे राहतात मोदक. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर हे शहाळ्याच्या खोबऱ्याचे मोदक पुढच्या येणाऱ्या अंगारक संकष्टी चतुर्थीला तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा की कसे झाले होते. तर आजची मोदकाची रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय.